आपण शिकणार आहोत वेस्टिजियल ऑर्गन. डिजनरेटेड और अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन जे डिजनरेटेड आहेत किंवा अंडर डेव्हलप्टेड झालेले आहेत पण ते ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहेत. अशा ऑर्गनला काय म्हटलं जातं? वेस्टिजियल ऑर्गन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे पहा, लार्ज इंटेस्टाईनला असणारा अपेंडिक्स. आता हा अपेंडिक्स जो आहे ह्युमनमध्ये युजलेस आहे पण तोच अपेंडिक्स जे गवत खाणारे किंवा रवंथ करणारे जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये तो यूजफुल आहे, कारण ते कच्चं गवत खातात. आणि पहिले आपणही माकडे होतो आणि माकडामध्ये आपण त्यावेळेस काय करायचो? कच्चं अन्न खायचो, त्यामुळे तो आपल्यामध्ये यूजफुल होता. आता जर बघितलं तर तो युजलेस आहे. त्यानंतर पहा, टेलबोन म्हणजेच कॉकेक्स. आता टेलबोन जो आहे, आपल्याला तर टेल नाही आहे तरी पण आपल्यामध्ये टेलबोन प्रेझेंट आहे. म्हणजे हे एक एक्झाम्पल आहे की आपले जे ॲन्सेस्टर होते त्यांना काय होती? टेल होती. त्यानंतर विजडम टीथ किंवा त्याला थर्ड मोलर पण म्हटलं जातं. हे पण ह्युमनमध्ये युजलेस आहे पण अदर ॲनिमलमध्ये ते युजफुल आहे. त्यानंतर मसल्स ऑफ इयरपिना. मसल्स ऑफ इयरपिना जे आहे ह्युमनमध्ये युजलेस आहेत आणि जर एलिफंट किंवा मंकी जर तुम्ही बघितलं त्यांच्यामध्ये ते युजफुल असतात, कारण ज्या वेळेस त्यांना त्यांच्या शरीराचं बॅलन्स कंट्रोल करायचं असतं किंवा धोक्याची सूचना वाटते त्यावेळेस ते त्यांचे इयर मसल्स काय करू शकतात? त्यांनी मूवमेंट करू शकतात. तर इयर मसल जे आहे, आपण आपल्या कानाची मूवमेंट करू शकत नाही, त्यामुळे ह्युमनमध्ये ते युजलेस आहेत आणि अदर ॲनिमलमध्ये मंकीज, एलिफंट यामध्ये ते काय आहेत? युजफुल आहेत. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राबरोबर शेअर करा. थँक्यू.